जय शिवराय मित्रांनो राज्यात वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानासह इतर महत्त्वपूर्ण बाबीसह ग्रामीण भागामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 आणि याच योजनेच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुलासोबतच वैयक्तिक शौचालयासाठी 12,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे। मित्रांनो, याच योजनेला 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 15 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा योजनेचा लाभ हा 2021 चा अर्थात 11 ऑक्टोबर 2021 चा जो जी.आर. आहे या जी.आर.च्या मार्गदर्शक सूचनानुसार दिला जाणार आहे। मित्रांनो, या मार्गदर्शक सूचना याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे की याच्यामध्ये कशा प्रकारे लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे, कोणते लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होतात, अनुदानाचं वितरण कशा प्रकारे केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही ग्रामीण भागातील लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना गोवर्धन, मैलगाळा किंवा जे काही आपण पाहिलं तर शोषखड्डे, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय अशा या ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान 2 च्या अंतर्गत लाभ दिले जातात। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हागणदारी मुक्तता टिकवण्यासाठी ग्रामीण भागातील जे काही दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंब, दारिद्र्य रेषेच्या वरची जे काही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, भूमिहीन मजूर, लघु शेतकरी याचप्रमाणे महिला प्रमुख कुटुंब असलेली लाभार्थी अशी जे काही लाभार्थी कुटुंब आहेत अशा लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं। मित्रांनो, राज्यात जवळजवळ 20 लाख घरकुलाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे आणि या घरकुलाचं उद्दिष्ट निश्चित केलं जात असताना या लाभार्थ्यांना देखील या घरकुलासोबतच या शौचालयाचा लाभ देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, यापूर्वी शौचालय अनुदान योजनेचा लाभ न मिळालेले कुटुंब असतील, या कालावधीमध्ये नवीन तयार झालेली कुटुंब असतील किंवा नवीन घरकुल मंजूर होणारे कुटुंब असतील अशा सर्व लाभार्थ्यांना आता याच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ या जी.आर.च्या माध्यमातून, या योजनेच्या माध्यमातून दिला जाणार आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। मित्रांनो, शौचालयाच्या अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात। याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। तुम्ही जो तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे आणि वरती सजेशन मध्ये सुद्धा तो व्हिडिओ आहे। याच्यामध्ये काही नवीन बदल असतील किंवा नवीन जर काही समस्या येतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।